राम राम मंडळी आणि गुड मॉर्निंग। तर बघा सकाळ झाली आणि मी कामावर आलेली आहे। तर आज कामावर मी काय बनवते ते तुम्हाला दाखवते। तर आज कामावर बनवत आहे मी पुरणपोळी। तर पुरणपोळी असताना खाऊ वाटली म्हणून मला ते बोलले कालच आषाढी एकादशी झाली आहे तर आज आपण पुरणपोळ्या बनवूया। तर हा मी उशिरा व्हिडिओ टाकते कारण एडिटिंग करायला वेळच मिळाला नाही। तर तुम्ही बघू शकता किती मोठ्या मोठ्या आणि पातळ कागदासारख्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत मी। बघा किती मस्त मोठी मोठी पुरणपोळी आहे। तर अशाच मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या मी बनवते। त्याची फुल रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर बघू शकता। तर पुरणपोळी लाटून झाल्याच्या नंतर बघा तव्यावर टाकली आणि कशी टम्म फुगलेली आहे। तर अशीच क्रिस्पी भाजून मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी मी बनवत असते। त्यावर थोडंसं तूप लावलं आणि पुरणपोळी व्यवस्थित पलटी मारून घेतली। तर अशा प्रकारे पुरणपोळ्या केल्या आणि त्याच्याबरोबर अजून मी काय बनवलं ते देखील तुम्हाला दाखवणार आहे। तर आता सध्या माझ्याकडे एकच काम आहे। तर हे काम करून मी घरी जाणार आहे आणि घरचा देखील व्हिडिओ तुम्हाला आज बघायला मिळणार आहे की मी घरी काय बनवते। तर अशा प्रकारे पुरणपोळ्या झाल्याच खायला सुरुवात झालेली। मॅडमला आणि त्यांच्या मुलांना खूप आवडल्या। त्याबरोबर चण्याची मसालेदार भाजी, फिक्कं वरण भात बनवला। किचन गॅस सगळं क्लीन केलं, गॅसचा मेन नॉब बंद केला आणि घरी आली। घरी आल्या घरचं काम सुरू झालं। कढईत तेल टाकलं, कांदा परतला, त्यानंतर टोमॅटो टाकला आणि आता मसाले टाकायला सुरुवात केली। हळद टाकली, लाल तिखट टाकलं, घाटी मसाला टाकला, काळं तिखट टाकलं आणि मीठ टाकून व्यवस्थित सगळं परतून घेतलं। आपण बनवत आहोत शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी। आणि कांदा टोमॅटो चांगला परतल्यानंतर थोडंसं पाणी टाकलं कारण कांदा टोमॅटो शिजण्यासाठी। त्यानंतर बटाटे टाकले आणि शिमला मिरची बिया काढून व्यवस्थित बारीक कट करून टाकली। झाकून भाजी वाफायला ठेवली। तोपर्यंत काढलं गव्हाचं पीठ, मीठ टाकून चांगलं पीठ मळून घेतलं कारण आपण करणार आहोत चपात्या। मुलाला कॉलेजला जायचं आहे, मुलगा नाश्ता करतोय, तेवढ्या वेळामध्ये आपल्या चपाती आणि भाजी झाला पाहिजे। तर पीठ मळून झाल्याच्या नंतर भाजी एकदा हलवून बघितली। नाश्त्याला पोहे बनवलेले त्याचा व्हिडिओ शूट करू शकली नाही। दुसऱ्या गॅसवर तवा ठेवला आणि पटापट गोळे करून चपात्या लाटायला घेतल्या। तर कमीत कमी 2 ते 3 चपात्या करून आपल्याला टिफिन भरायचा आहे, त्यामुळे ही गडबड आहे। तर अशीच असते माझी गडबड, कामावरून येऊन परत घरातला मुलाचा टिफिन वेळावर बनवणं। आणि ही माझीच नाही, प्रत्येक गृहिणीची, प्रत्येक वर्किंग वुमनची गडबड असते कारण आपण किती जॉब करत असेल, नोकरी करत असेल तरी घरची जबाबदारी आपल्यावर काहीतरी असतेच। तर अशा प्रकारे पटकन 2-3 चपात्या करून घेतल्या आणि म्हटलं एकदा बघावं भाजी झाली का। तर भाजी एकदा हलवली तर भाजी शिजली होती। शेंगदाण्याचा कूट टाकला आणि एकदा व्यवस्थित परतून घेतली। कोथिंबीर टाकली आणि भाजी डब्यात भरायला घेतली। आणि आता भाजी भरल्यानंतर दुसऱ्या डब्यात भरल्या चपात्या। तो डब्बा घेऊन कॉलेजला गेला। त्यानंतर मी उरलेल्या चपात्या केल्या आणि दुपारसाठी आमचा स्वयंपाकही तयार झाला। तुम्ही माझ्या व्हिडिओला असेच लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा, तुमच्या बहिणीला सपोर्ट नक्की करा। पुढच्या व्हिडिओत भेटूया, तोपर्यंत बाय।